नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बातम्या बघणार आहोत। थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे। भाजप आता विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कर्नाटकात जे सगळं प्रकरण सुरू आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे। कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात हे आव्हान दिलं जाऊ शकतं। नवी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होतीये, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आणि 15 ऑगस्टपूर्वी भाजपमध्ये ते प्रवेश करतील अशी शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत आणि त्यातूनच हे पाऊल उचललं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। आयकर रिटर्न भरताना कर वाचवण्यासाठी घरभाड्याच्या खोट्या पावत्या जर तुम्ही जोडत असाल तर सावधान, कारण खोट्या घरभाडे पावत्या आता जोडणं महागात पडू शकतं। कारण ही पावती खरी आहे की खोटी ओळखण्यासाठी आयकर विभागाने एक नवीन प्लॅन तयार केला आणि त्यामध्ये जर पावती खोटी आढळली तर त्याविरोधात तुमच्यावर कारवाई होऊ शकते। देशातलं डिजिटल ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात वाढलंय। 18-19 या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये 51% वाढ झाली। हा व्यवहार 3133 कोटींच्याही पार पोहोचला अशी माहिती काल संसदेत सरकारकडून देण्यात आली। ट्रेन आणि बसमधल्या गर्दीची माहिती देणारा एक फीचर लॉन्च केल्यानंतर गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याची माहिती यापुढे मिळू शकणार आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत गुगलनं 45,000 कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालय गुगल मॅप्सवर ॲड केली आहेत। मुंबई मनपानं नो पार्किंग झोनमध्ये वाहनं पार्क केली तर 10,000पर्यंत दंड ठोठावण्याचं फरमान काढलेलं असतानाच मध्य रेल्वेनं आपल्या हद्दीतल्या पे अँड पार्क योजनेत 2018 मध्ये वार्षिक 4.36 कोटींची कमाई केली आहे। सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत 47 ठिकाणी हे पे अँड पार्किंगचे तळ उपलब्ध आहेत। रेशन कार्ड धारकांकडे दुचाकी 4चाकी वाहन असेल तर रेशन कार्ड रद्द होईल या भीतीनं आता सध्या चर्चा सुरू आहेत। सरकारकडून काढण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे सध्या गोंधळ सुरू आहे। कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही। अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं याबाबतचं परिपत्रक काढून याबद्दलचा खुलासा केल्याचं कळत आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे नवीन दर आता निश्चित केले। 2010 नंतर 7 वर्षांनी पाणी दरात वाढ करण्यात आली, ज्यानुसार 1000 लिटर मागे ग्रामपंचायतींना 13.32 पैशांवरून 15 पैसे, नगरपालिकांसाठी 15.8 पैशावरून 18 पैसे आणि महापालिकांसाठी 21 पैशावरून 25 पैसे आणि टाउनशिपसाठी 21 पैशावरून 1.25 रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या संस्थेवर गंभीर आरोप करण्यात आले। खेडमध्ये हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम केल्याचा हा आरोप आहे। त्यांच्या संस्थेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची मागणी वाढलेली आणि त्यामुळे सोन्याचा भाव आज सर्वाधिक असेल अशी शक्यता व्यक्त होते। आंतरराष्ट्रीय बाजारात ही मागणी वाढते आणि साधारण 36,000च्या आसपास सोनं प्रतितोळ राहील अशी शक्यता देखील आता व्यक्त होते आहे। नागपूरमध्ये मैत्री करण्यासाठी एका मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्याला आज लोकांनी चांगला चोप दिला। यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी देखील त्याच्या कांचिलात लगावलेली नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर बस स्थानकातली ही घटना आहे। युवकाची नागरिकांच्या मदतीनं बेदम धुलाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या स्वाधीन त्याला करण्यात आला। कुलभूषण जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क आता करता येईल। पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ॲक्सेस देणार आहे। पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। एक प्रकारे भारत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकलाय। प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला। विद्यमान ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत आणि शर्मा हे राजकारणात प्रवेश करतील अशी शक्यता आहे। ते शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे। धावत्या ट्रेनवर दगड फेकणाऱ्या एकाला रेल्वे पोलिसांनी कुर्ल्याहून अटक केली आहे। 16 जुलैला कुर्ला ते विद्याविहार दरम्यान ही दगडफेक करण्यात आली होती। याआधी देखील या आरोपीनं अनेकदा लोकलवर दगडफेक केल्याचं तपासात उघड झालं। मराठवाडा आणि विदर्भाकडे वरुणराजानं बाट फिरवलेली आहे आणि त्या हवामानात होत असलेल्या बदलांमुळे आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलेला आहे। 22 जुलैपर्यंत मुंबईत पावसाचा जोर नसेल, त्यानंतर मुंबई, डहाणू, ठाणे या भागात पावसाची तीव्रता वाढेल। 23 आणि 26 जुलै दरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर किनारी भागात थोड्याफार पावसाची शक्यता व्यक्त होती आहे।
चांगला पाऊस झाला नाही आणि त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पशुधनावर आता अज्ञात रोगाची साथ पसरली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। औरंगाबादमध्ये ही दृश्य सध्या आपण बघतोय। गंगापूर तालुक्यातल्या धनगरपट्टी इथे अज्ञात रोगाच्या साथीनं अनेक जनावर दगावली आहेत। मुंबईत नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्याच्या वेळेत करण्यात आलेली कपात रद्द करावी यासाठी पालिकेवर राजकीय दबाव वाढतोय। स्थायी समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईतल्या तलावातल्या उपयुक्त साठ्यांमध्ये आतापर्यंत 50% वाढ झाली आहे। त्यामुळे मनपानं गेल्या वर्षीपासून शहरात उपनगरांमध्ये केलेली 10% पाणी कपात आणि पाणीपुरवठ्याच्या वेळेतली कपात रद्द करावी अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे। त्यामुळे पाणी कपात आता रद्द होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। डोंगरी इमारत प्रकरणी आता मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे। बी वॉर्डचे मुख्याधिकारी विवेक राहींचं निलंबन करण्यात आलंय। ज्या भागात ही इमारत कोसळली तो भाग मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमध्ये येतो आणि या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। या अधिकाऱ्यानंतर महापालिकेच्या रडारवर इतरही काही अधिकारी असल्याची माहिती कळते। म्हाडाचे उपकर प्राप्त इमारतीमधले अनधिकृत भाग पाडण्यासाठी आता म्हाडाला सहकार्य करण्याचं महापालिकेनं ठरवलं आणि या उपकर प्राप्त इमारतींची सगळी जबाबदारी म्हाडाकडे आहे। अनधिकृत भागाची जबाबदारी पालिकेवर झटकणाऱ्या म्हाडासमोर हा एक नवीन प्रस्ताव ठेवण्याचा पालिकेकडून विचार केला जातोय। तिकिटावरून पक्षात नाराजी नको हा संदेश देताना अजित पवारांनी एक चारोळी ऐकवली। लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि एकमेकांना झोडा असं करू नका, आपल्याला पण रामदास आठवलेंसारखं जमायला लागले की असं म्हणत काल अजित पवारांनी टोला लगावला। चाकण दंगली प्रकरणी नव्यानं सुरू करण्यात आलेल्या अटक सत्रासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पुढे येते। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या प्रकरणी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळासह निवेदन दिल्याची माहिती काल अजित पवारांनी दिली। शिवसेनेचे मुंबईतून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची सेनेनं आता तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे ॲडव्होकेट अनिल परब यांच्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली। 20 वर्षांपूर्वी जिंकलेल्या आणि आता काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चांदिवली विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे। बातमी विरारमधली मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायवन गावामध्ये एका 40 वर्षाच्या आदिवासी शेतकरी महिलेची जंगलात निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेत विरार पोलिसांनी 36 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। राजेश पवार असे आरोपीचं नाव आहे आणि बलात्काराला विरोध केल्यानं त्याने महिलेची हत्या केल्याचं आता स्पष्ट झालंय। वीज पुरवठा करणाऱ्या डीपी बॉक्सला आग लागून मोठा स्फोट झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी परिसरातल्या रजनीगंधा सोसायटीलगत ही घटना घडली आहे। या भागातले रहिवासी विशाल देवकर यांनी प्रसंगावधान राखलं आणि ही आग विझवली आणि त्यामुळे मोठा अपघात टळू शकला। मोबाईलच्या दुकानांमधून महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तालम शेख त्याचा साथीदार मुनीर याला कल्याण क्राईम ब्रांचनं अटक केली आहे। मोबाईलच्या दुकानात भिंतीला भगदाड पाडून या चोरट्यांनी 16 लाखांचे मोबाईल चोरले होते। काही महिन्यांपूर्वी याच चोरांनी मुंबईतल्या पश्चिम उपनगरात एका मोबाईल शॉपमध्ये भिंतीला भगदाड पाडून 1 कोटींचे मोबाईल चोरले होते। न्यूज बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात। एटीएममधून आता औषध पुरवठा करण्याची तयारी तामिळनाडू सरकारनं केल्याचं कळतंय। ई.के. पलानीस्वामी हे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 32 ठिकाणी ही मशीन्स आधी लावली जातील। 23 मशीन्स सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी बसवली जातील अशी माहिती मिळते। राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। प्रवेशाचा आढावा घेऊन त्यानंतरच महाविद्यालयीन निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल। पुढच्या 8 ते 10 दिवसात विद्यापीठांकडून हे वेळापत्रक जाहीर केलं जाईल। 20 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होते। 11वी प्रवेशात पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळूनही मुंबई विभागात 11,672 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना 2 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या 6 ऑगस्टपासून विशेष फेरी विद्यार्थ्यांचा विचार त्यांना करावा लागेल। पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागांच्या तुलनेत मुंबईत हे विद्यार्थी सर्वाधिक आहेत। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 48,872 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय। 37,200 म्हणजे 76% विद्यार्थ्यांनी हे प्रवेश निश्चित केले।
मुंबई विद्यापीठाकडून एक तब्बल 113 परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. 45 दिवसात खरं तर परीक्षेनंतर निकाल जाहीर करणं बंधनकारक आहे, पण विद्यापीठाकडून अजूनही 113 परीक्षांचे निकाल लागलेलेच नाहीत. एकूण 731 परीक्षांपैकी 175 परीक्षा महाविद्यालय पातळीवर घेतल्या जातात. 438 परीक्षा विद्यापीठाद्वारे आणि आतापर्यंत विद्यापीठानं यापैकी 225 परीक्षांचे निकाल जाहीर केले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असला तरीही गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ निर्माण होतं आणि त्यामुळे औषध निर्माण शास्त्राची पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची महाविद्यालय सुरू करायला औषध निर्माण शास्त्र परिषदेनं बंदी घातली आहे. कुठल्याही राज्यात पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून 5 वर्षांसाठी अशा पद्धतीची नवीन महाविद्यालय सुरू करता येणार नाही. भावावरच्या कारवाईनंतर मायावती संतापल्यात. सरकारनं सगळ्यांची चौकशी केली पाहिजे असं पवित्रा त्यांनी घेतलं. आनंद कुमार यांच्या आयकर विभागाच्या धाडी या राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही मायावतींनी पत्रकार परिषदेत केला आहे. 10वीला भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती नेमली, ज्याचा प्राथमिक स्तरावर सकारात्मक त्याला प्रतिसाद मिळतोय. एक बैठक घेऊन याचा अंतिम निर्णय घेतला जाणार. राज्य मंडळानं गेल्या वर्षी गणित आणि विज्ञान वगळता बाकीच्या विषयांसाठीचे अंतर्गत गुण याआधी बंद केले होते. जुलै महिन्यात असह्य उकाड्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय. सांताक्रूजमध्ये काल 32.7 तर कुलाब्यात 32.6 डिग्री सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरी तापमानापेक्षा 2.5 आणि 2.8 अंशांनी हे तापमान अधिक होतं. दिवसभर आर्द्रता जाणवते, 70% अधिक आहे ती, आणि त्यामुळे पावसाळ्या की उन्हाळ्याचा अंदाजच नेमका लागत नाहीये. धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे कोयना जलविद्युत प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणं शक्य झालंय. पावसानं काही काळ ओढ दिली होती आणि त्यामुळे कोयना धरणातला पाणीसाठा आटला होता. त्यामुळे वीजनिर्मिती बंद करावी लागली होती, पण आता हे चित्र बदललं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीमुळे तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा ते गमावू शकतात, कारण निवडणूक आयोगानं काल या पक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी करून या पक्षांचा राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा का रद्द केला जाऊ नये अशी विचारणा केली आहे. आसाममध्ये आता पुराचं पाणी ओसरतंय, पण राज्यातल्या 33 पैकी 28 जिल्ह्यात 54 लाख नागरिकांना पुराचा तडाखा बसलाय. यामध्ये बळी पडल्यांची संख्या 36 वर पोहोचली. जपानमध्ये अॅनिमेशन स्टुडिओवर काल करण्यात आलेल्या हल्ल्यातल्या बळींची संख्या आता 33 वर पोहोचली. 36 जण जखमी झाले. त्या स्टुडिओ परिसरात मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याआधी 2001 मध्ये टोकियोतल्या आगीच्या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला होता. अपोलो 11च्या लॉन्चिंगला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. या ऐतिहासिक मोहिमेतल्या आठवणींना या कार्यक्रमांच्या माध्यमातून उजाळा दिला जातोय. इतरही बातम्यांचा आढावा घेऊया, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.